दीक्षा हिच्या करिअरसाठी खूप गंभीर होती. ती अशी आत्महत्या करणं शक्यच नाही. माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला असे मला त्यामुळे भासवण्यात आले, असेही याचिकेत म्हटले आहे. पाहूयात नेमके काय झाले. त्याआधी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्या चौकशीसाठी दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत आदिल ठाकरे आणि सूरज पांचोली आणि दिनो मारियासह मुंबई पोलीस वर याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दीक्षा तिच्या करिअरसाठी खूप गंभीर होती. ती अशी आत्महत्या करणं शक्यच नाही. असं मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला असं मला त्यावेळी भासवण्यात आलं. मात्र तिचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे, असं सतीश सालियन यांनी याचिकेत म्हटले आहे. माजी महापौर किनोरी पिळणेकर मालवणी पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी ते सांगत असलेली गोष्ट खरी असल्याचं संघ सतत भेटत होते. त्याच लोकांनी माझ्या कुटुंबाला सतत दबावाखाली आणि नजरकैदेत ठेवलं होतं. आमच्या प्रत्येक हालचालीवर त्यांची नजर होती. मुंबई पोलिसांनी दिशाच्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणासाठी सामूहिक बलात्कार आणि हत्या दडपण्यासाठी सारे साक्षी पुरावे, न्यायवैद्यकीय अहवाल, शवविच्छेदन अहवाल या साऱ्या गोष्टी बनावट तयार केल्या असून याचिकेत म्हटलं आहे. प्रत्यक्षदर्शकांनी दिलेल्या जबाबानुसार 6 जून 2020 रोजी त्या रात्री दिशाच्या मालवणी येथील घरात त्यांच्या जवळच्या मित्रासह एक पार्टी सुरू होती. मात्र अचानक तिथे आदित्य ठाकरे आणि त्याचा एक अंगरक्षक सूरज पाचोली, दिनो मारिया ही मंडळी दाखल झाली आणि त्या पार्टीला माहोलच बदलला. या घटनेनंतर दिशाचे जिवंत राहणं अनेकांना त्रासात टाकणारं होतं, म्हणून तिला कायमचं शांत करण्यात आलं, असंही सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. सदर घटनेनंतर अनेक राजकीय कारणे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले. या घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवर सतत संपर्कात होते. याशिवाय दिशेच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी अनेक फोन कॉल्स केले. दिशेच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांत सिंग राजपूत यांचाही मृत्यू झाला. याच कालावधीत रिया चक्रवर्ती सोबत आदित्य ठाकरे यांनी 44 वेळा फोनवर कॉल बोलण्याचा आरोप याचिकेमध्ये दाखल करण्यात आला आहे.